आता एक मोठी बातमी। मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यंतचा रस्ता हा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा हे आज रायगडला येणार आहेत आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी हजारो नागरिक किल्ले रायगडावर येणार आहेत आणि या काळात अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक सविस्तर बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पुण्यामध्ये आगमन झाले। पुणे विमानतळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांचं पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आलं। तर चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील अमित शहा यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। अमित शहा यांचा आजचा मुक्काम हा पुण्यात असणार आहे। तर उद्या रायगडवर जात छत्रपती शिवाजी महाराजांना अमित शहा अभिवादन करणार आहेत। अमित शहांचा रायगड दौरा असणार आहे। पुण्यामध्ये आजचा त्यांचा मुक्काम असणार आहे आणि पुण्यामध्ये ते पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। दरम्यान अमित शहांचा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पाचाड गावात राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन अमित शहा घेणार आहेत। त्यानंतर दुपारी 1 पर्यंत रायगड किल्ल्यावर मुख्य कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल। त्यानंतर दुपारी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि तटकरे यांच्या भेटीनंतर अमित शहा हे मुंबईकडे रवाना होतील। रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहांची महत्त्वाची बैठक होईल। अमित शहांचा मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम असेल आणि त्यानंतर 13 एप्रिलला अमित शहा हे दिल्लीला रवाना होणार। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। उद्धव ठाकरे केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतात असा हल्लाबोल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। त्यामुळे ते आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असं हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचा टोला त्यांनी लगावलाय। काही मंडळी हिंदू धर्माचे ठेकेदार बनण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। आम्ही हिंदू आहोत पण आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे असं देखील ठाकूर म्हटलंय। ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची तस्करी कमी करण्यासाठी यंत्रणा काम करते आहे। ड्रग्ज माफियांविरोधात कडक कारवाई केली जाईल, कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिलाय। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राहाता तालुक्याच्या तहसीलदारांची भेट घेतली। शिर्डीमधील भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर तहसीलदारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही आणि यावरून बच्चू कडूंनी तहसीलदारांना जाब विचारला। दोषींवर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। हिंगोलीच्या येडूद गावातील अदिती सरकटे ही मुलगी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार घेत होती आणि या रुग्णालयामध्ये प्रशासनाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला। औषधांचे दर अधिक आकारले जात असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील शिक्षकांची आढावा बैठक पार पडली। ग्रामीण भागासह आदिवासी भागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणाऱ्या शिक्षकांशी भुसेंनी संवाद साधला। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम कमी करण्यासाठी 15 दिवसात निर्णय घेणार याबाबतच्या समितीनं आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केलाय। विद्यार्थ्यांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पॅटच्या परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। मुंबईत टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे बदललेले नियम आणि टँकर चालकांच्या मागण्या यातून सुवर्ण मध्य साधत सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीनं तातडीनं तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले। वित्त खात्याच्या सचिवांसोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडली। दरम्यान 7 तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणारच असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला। काही अधिकाऱ्यांच्या चुका झाल्या, आता पुढे होणार नाहीत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। थोरले प्रतापसिंह महाराजांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं। प्रतापसिंह महाराजांनी सर्वप्रथम त्यांच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय। उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता आहे।
उदयनराजेंच्या वक्तव्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेत. प्रताप सिंह यांचं कार्य काय? प्रताप सिंह म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो का, असा सवाल त्यांनी विचारला. उदयनराजे असं बोलणार असतील तर आम्हाला देखील बोलावं लागेल, असं हाके म्हटले. उदयनराजेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे राजा आहेत, आम्ही प्रजा आहोत, आम्ही त्यांच्या विरोधात कसे बोलू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता एक मोठी बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. कारण राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी अमित शहांनी स्नेहभोजनासाठी त्यांना आमंत्रण दिलंय आणि अमित शहांनी ते निमंत्रण स्वीकारलंय आणि त्यानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. नागपुरात प्रहार संघटनेच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. शंकरनगर चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली, मात्र थोडं पुढे जाताच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके आणि संजय खोडके यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलन केलं. पुण्यात एमपीएससीच्या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या उमेदवारांना ताब्यात घेतलं. परवानगी नसतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं ही कारवाई करण्यात आली. दरम्यान पुण्यातील एमपीएससीच्या उमेदवारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलं. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या पुतळ्याचं 70 ते 75% काम पूर्ण झालंय. फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलंय. हा सिनेमा ब्राह्मण समाजाच्या विरोधात नसून सेन्सॉर बोर्डानं जेवढे बदल सांगितले होते त्याप्रमाणे बदल करण्यात आलेत, असं महादेवन म्हटलं. पुण्याच्या भिगवणमधील ग्रामसभेत गदारोळ झाला. भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आली.